नमस्कार आणि जयगुरु मित्रांनो, आज आपण आलोय गुरुकुंज मोझरी, तालुका तिवसा, जिल्हा अमरावती येथे डॉक्टर रघुनाथ वाडेकर म्हणजेच माझे मामा यांच्या घरी. तर गेल्या 2 महिन्याआधी त्यांनी आपल्याकडनं कॅंगन मशीन त्यांच्या परिवाराकरिता घेतलेली आहे. तर त्यांना पहिले त्यांचा विरोध होता. तर त्यांना नेमकं काय फायदे झालेले आहेत, हेल्थ बेनिफिशियरी काय मिळालेलं आहे, त्यांनाच आपण विचारूया, त्यांच्याकडून जाणून घेऊया. खरं म्हणजे या गोष्टीला माझा विरोध असं नाही आहे, परंतु डेमो जे मला मिळाला तो काही डेमो प्रॉपर मिळाला नव्हता. तुम्ही डेमो प्रॉपर दिल्यामुळं मग आम्ही मशीन घेण्यात आली आणि घेतल्यानंतर अगदी पहिल्या 8 दिवसात मला जो फायदा झाला, ॲसिडचा फायदा, माझे टोंगळे खूप दुखायचे, तो दुखणं बिलकुल बंद झालं. मी अनेकदा यांना सांगितलं, अनेक माझ्या मित्रांना पण ही गोष्ट मी वारंवार सांगतो की अनेक प्रकारचे फायदा होतो. खरं म्हणजे हे अल्कलाईन वॉटर आहे आणि अल्कलाईन वॉटर हे नॅचरल वॉटर आहे, जे काही मनुष्य शरीराला गरजेचं आहे. मी वैद्यकीय क्षेत्रातला विद्यार्थी असल्यामुळं आपल्या सर्वांना माहिती आहे की वॉटर बॉर्न डिसीज जास्त आहे. आता पृथ्वीतलावर जेवढे काही रोग होत असतील त्यापैकी 70 ते 80% व्याधी हे पाण्यापासून होतात. आपण जर अल्कलाईन पाणी जर पिलो तर नक्कीच 80% व्याधी होणार नाही आणि मग 20% आपल्याला फाईट करावं लागेल. त्याच्यामुळे प्रत्येकानं हे पाणी पिलं पाहिजे. ज्यांना ज्यांना आपण घेऊ शकतो मशीन, ज्यांच्याकडे प्रॉब्लेम आहे, पूर्ण जर इकॉनॉमिक्स त्याचं काढलं आयुष्याचं आपल्या, तर हे काय 3.5-4 लाखापर्यंत काय जे मशीन होत असेल ती महाग पडत नाही. परंतु ते इकॉनॉमिक्स आपण पहिले काढायला पाहिजे, कारण दवाखान्यात आपण किती पैसे लावू या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला ही आपल्यासाठी चांगली बाब आहे. तर नक्कीच तर मामा, आता तुमच्या घरी मशीन लागली आहे, तर त्यानंतर तुम्ही हेच हेल्थ बेनिफिशियरी आणखी आपल्या परिजनांना मिळावे म्हणून तुम्ही कुणाला दिली आहे? नक्कीच नक्कीच मी या संदर्भात माझा अनुभव झाल्यानंतर मी माझ्या मोठ्या बंधूंना या संदर्भात सांगितलं. प्राध्यापक डॉक्टर मोहन वाडेकर ब्रह्मपुरीला आहेत, ते निर्जाबाई हितकर्णी महाविद्यालयाचे माजी प्राध्यापक आहेत. त्यांनी पण मशीन लावली, त्यांना पण फायदा झाले. माझे मित्र आहेत गुरुकुंज मोझरीला डॉक्टर राजारामजी बोथे, त्यांना पण फायदा झाला खूप. आणि त्यानंतर माझे एक नागपूरला मित्र आहे राजाभाऊ ज्योत म्हणून, एनजीओ चालवतात, सोशल ऍक्टिव्हिस्ट आहेत ते, त्यांनी पण मशीन लावली, त्यांना पण खूप फायदा झाला. हे सगळे आणि अनेक लोकांना मी आता सांगतो, अनेक प्राध्यापक मित्र, डॉक्टर मित्र, त्यांना हे सांगत असतो की आपण ही मशीन लावा. अनेक मंडळी आता लावण्यास तयार आहेत, पण त्याचा बजेटचा प्रॉब्लेम असतो. ते बजेटचा प्रॉब्लेम त्यांचा ऍडजस्ट झाला की ते नक्कीच आपल्यापर्यंत अप्रोच होतील. तर मामा, आता आपण बऱ्याच ठिकाणी मशीन्स देतो, पण बरेच लोक म्हणतात की हा व्यवसाय आहे की आरोग्यदायीची गोष्ट आहे. तर तुम्हाला काय वाटतं याबाबतीत? म्हणजे असं आहे, तुम्ही जेव्हा 100% या बाबीला महत्व देत आहे, व्यवसाय कुठतरी असेलच, पण मी जर मशीन घेतोय तर मी हा विचार केला पाहिजे की मला पैसे तेवढे द्यायचे आहे, पण तुम्ही आरोग्य करता घेतो. उदाहरणार्थ विमा एजंट जेव्हा जातो तेव्हा असं सांगतो की विमा घ्या, पण त्या विमा ज्याला घ्यायचा असतो त्याला असं वाटतं की याच्या फायद्यासाठी करतोय. असा अर्थ असं नाही, ते माझ्या लाईफची सिक्युरिटी आहे, माझ्या लाईफची सिक्युरिटी आहे, ही प्रत्येकाला कळते. तुम्ही लोकांपर्यंत अप्रोच व्हा, त्यांना हे कळेल, त्यांना हे पॉझिटिव्ह अप्रोच जर झालं तर त्यांना कळेल की हे आरोग्यासाठी आहे. हे फार नक्कीच. आणि सर आमच्या कंपनीचे स्लोगन आहे, चेंज युअर वॉटर चेंज युअर लाईफ. एकदा तुम्ही नक्कीच मी आताच बोललो की वॉटर बॉट डिसीज जास्त आहे, तर चेंज युअर वॉटर चेंज युअर लाईफ. Thank you very much.